नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी वाजे मॅथ्स चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आज आपण इयत्ता 7वी मधील गणित विषयातील चॅप्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लिस्ट कॉमन मल्टिपल यातील ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक, also प्राइम फॅक्टर मेथड मूळ अवयव पद्धत, तसेच दी डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग दी हायेस्ट कॉमन फॅक्टर मसावी काढण्याची भागाकार पद्धत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. रिकॉल ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर GCD और हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक मसावी कसा काढायचा हे आपण बघितलं आहे. त्याअगोदर बघा, we are familiar with the highest common factor and LCM of opposite integer. आपण धन पूर्णांक संख्यांचा मसावी आणि लसावी कसा काढायचा ते अभ्यासले आहेत. लेट अस लर्न समथिंग मोर अबाउट देम. आता याच्यात आणखीन काही थोडासा आपण अभ्यास करूया. दी हायेस्ट कॉमन फॅक्टर और दी GCD ऑफ दी नंबर इज देअर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर फॅक्टर. म्हणजे दिलेला मसावी म्हणजे काय? व्हॉट इज मसावी? मसावी म्हणजे काय? संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक जो असतो तर त्याला काय म्हणायचं आहे? मसावी. म्हणजेच दी हायेस्ट कॉमन फॅक्टर और GCD इज गिवन दी नंबर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ फॅक्टर. इन each of the following example, write all the factor of the number and find the greatest common divisor. खाली दिलेली जी काही उदाहरणं आहेत त्याचे सर्व विभाजक तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचा मसावी काढायचा. म्हणजेच काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर हा तुम्हाला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम्पल बघा, 2842, सेकंड 5127, थर्ड 25, 15 अँड 35. हे जे काही एक्झाम्पल दिले आहे, फर्स्टली तुम्ही याचे डिवायझर फाइंड आउट करा. डिवायझर झाल्यानंतर त्याचा हायेस्ट कॉमन डिवायझर तुम्हाला ओळखता येईल, जो काही कॉमन आहे तिन्ही इलिमेंट किंवा दोन्ही इलिमेंटमध्ये तो. लेट्स लर्न प्राइम फॅक्टर मेथड. मूळ अवयव पद्धत कशाला म्हणायचं आपण बघूया. इट इज इझी टू दी हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ दी नंबर बाय फर्स्ट फॅक्टरायझिंग ऑल दी नंबर. मूळ अवयव पाडून संख्यांचा मसावी काढणं आपल्याला अगदी सोपं जातं. मग फॉर एक्झाम्पल, फाइंड दी हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 24 अँड 32 बाय दी प्राइम फॅक्टर मेथड. मूळ अवयव पद्धतीने 24 आणि 32चा मसावी आपल्याला काढायचा आहे. सिंपल पद्धतीने आपण याचे जर फॅक्टर जर पाडायचे ठरले उभ्या मांडणी पद्धतीने, 24ला कशाने डिवाइड केलं जातं? विच व्हॅल्यू? 2ने जर डिवाइड केलं तर रिमेनिंग टर्म इज 12. 12 इज ऑल्सो डिवायडेड बाय 2. पुन्हा 2 आपण डिवाइड केलं तर किती रिमाइंडर शिल्लक असणार आहे? 6. पुन्हा 6ला 2ने डिवाइड केलं तर रिमेनिंग टर्म इज 3. तर 2ने जर आपण 3ला डिवाइड केलं तर भाग जातोय का? नाही. तर मग नेक्स्ट व्हॅल्यू 3 घेऊन बघू. 3ने जर 3ला डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येते? 1. म्हणजे याची जी काय फॅक्टर असेल तर ते काय असेल? 2 × 2 × 2 × 3 इज इक्वल टू 24. ठीक आहे. किंवा अजून दुसरी एक पद्धत जर म्हटली 24 म्हणजे अशा दोन व्हॅल्यू घ्या की त्याचा गुणाकार हा काय येणार आहे?
24 येणार आहे, पण आपल्याला ते कुठपर्यंत कोणते अवयव कुठपर्यंत पाडत जायचे, जोपर्यंत प्राईम व्हॅल्यूज येत नाही तोपर्यंत. आता बघा 4 × 6 अगेन 4 इज रिटन ॲज 2 × 2, 6 इज रिटन ॲज 2 × 3. म्हणजे बघा आपण जे काय वर्टिकल पद्धतीने जे काय फाइंड आउट केले त्यानुसार आणि जे काय हॉरिझॉन्टल वेनं जे सॉल्व केलं त्यानुसार दोन्हींचं जे काय अवयव काय दीज आर ऑल्सो सेम. सिमिलरली 32 2 जर डिवाइड केलं तर येतं रिमाइंडर शिल्लक राहते 16. 2 इज ऑल्सो डिवायडेड बाय 16, रिमेनिंग टर्म इज 8. 2 इज ऑल्सो डिवायडेड बाय 8, remaining term is 4. Also 2 is divided by 4, remaining term is 2. Again 2 divided by these 2, remaining term is 1. Again another way, 32 is also written as 8 × 4. 8 is also written as 2 × 2 × 2. Also 4 is written as 2 × 2. Here the common factor 2 occur thrice in each number, therefore the highest common factor is 2 × 2 × 2 is equal to 8. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर दोन्ही अवयवांमध्ये कॉमन व्हॅल्यूज कोणत्या आहे आणि किती टाइम्स आहे जर तुम्ही बघितलं तर इथे 2 हा आपल्याला व्हॅल्यू दिसत आहे, पण 2 हा किती टाइम्स आहे, फर्स्ट व्हॅल्यूमध्ये 3 टाइम्स आणि लास्ट व्हॅल्यूमध्ये 5 टाइम्स. म्हणजे आपल्याला कॉमन किती टाइम्स भेटणार आहे, थाईस म्हणजे 3 टाइम्स. म्हणून आपल्याला काय लिहिता येते, मसावी दिस 2 × 2 × 2 इज इक्वल टू 8. अशा पद्धतीने तुम्ही जे काय असतील एक्झाम्पल तर त्याचा मसावी या पद्धतीने तुम्ही काढू शकशाल. एक्झाम्पल, फाइंड द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 195, 312, 546 यांचा मसावी काढायचा आहे. Simple highest common factor. This 195 is also written as 5 × 39, also written as 5 × 3 × 13. Also 312 is written as 4 × 78. 78 is also written as 2 × 39 means, and 4 is also written as 2 × 2. Again this 39 is also written as 3 × 13. Remaining term is as it is 2 × 2 × 2 × 3 × 13. Another 546 is also written as 2 × 273, and also 273 is also written as 3 × 91. 91 is also written as 7 × 13. Again जर तुम्ही जर हे गुणाकाराच्या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर सॉल्व केलं तर आपल्याला हे तिन्ही अशा पद्धतीने लिहिते. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तिन्ही व्हॅल्यूजमध्ये तर कॉमन व्हॅल्यूज कोणकोणते येते, फर्स्टमध्ये जर बघितलं 3, 13, सेकंडमध्ये 3, 13 आहेच आहे, थर्डमध्ये सुद्धा 3 आणि 13. म्हणजे आपल्याला जो काय मसावी येणार आहे तो बघा, दी कॉमन फॅक्टर 3 and 13 इच ॲक्युअर 1 इन ऑल दी नंबर. म्हणजेच प्रत्येक संख्येमध्ये 3 आणि 13 हे सामायिक अवयव एकदा आलेले आहेत. म्हणजेच आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर कसं लिहिता येईल, 3 × 13 ऑल्सो इज इक्वल टू 39. हा झाला आपल्या एक्झाम्पलचा मसावी. सिमिलरली फाइंड हायेस्ट कॉमन फॅक्टर 10, 15, 12 यांचा मसावी काढा. जसं आपण या पद्धतीवरती काढले त्याच पद्धतीने. Next 10 is also written as 2 × 5, 15 is written as 3 × 5, and also 12 is written as 2 × 2 × 3. We observe that here common number, here no, 2 second 2 not present, 5 third term is not present. Here number of except 1 is common divisor. 1 सोडून इथे कोणताही कॉमन डिवायझर नाही. म्हणजेच या संख्येमध्ये कोणताही मूळ संख्या सामायिक विभाजक नाही. म्हणजेच 1 हा त्याचा काय झाला, सामायिक विभाजक. म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 1. फाइंड एक्झाम्पल, हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 16, 12, 36. पुन्हा
त्याच पद्धतीने आपण 16चे जर अवयव पाडले 4 गुणिले 15, नंतर 4लाच काय लिहू शकतो 2 गुणिले 2, 15ला लिहू शकतो 3 गुणिले 5, म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 5, तिथे चुकून 3 झाले, तिथे काय 5. सेकंड 12 इज इक्वल टू 12 into 6, 2 into 2 into 3, again 36 is written as 3 into 12, 12 is written as 3 into 4. Also here highest common factor बघा, इथे जर ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे फर्स्टमध्ये 2 आहे, सेकंडमध्ये 2, थर्डमध्ये बघा 3 into 3, आणि जो काय 4 आहे तर त्यालाच आपण काय लिहू शकतो 2 into 2, म्हणजे तिथे सुद्धा 2दा 2 आहेत, दुसऱ्यामध्ये पण 2दा 2, फर्स्टमध्ये 2दा आपल्याला 2 आलेला आहेत, म्हणजे बघा 2 into 2 and 3 is also one time in second term. Here 3 also is equal to 12. Let us work this example in vertical arrangement. We write all the number in one line and find their factor. या आपण जो काही नंबर आहे तो उभ्या पद्धतीने मांडू, एकाच वेळी सर्वांचे मूळ अवयव काढून बघू. फर्स्ट नंबर 16, सेकंड 12, 36. Here first we choose the 2. 2 जर बघा 60ला डिवाइड होत आहे, 12ला डिवाइड होत आहे, 36ला डिवाइड होत आहे. 2ने जर 60ला डिवाइड केलं तर रिमेनिंग टर्म इज 30. 2 is also divided by 12, remaining term is 6. Also 2 is divided by 36, remaining term is 18. पुन्हा एकदा 2 डिवाइड करून बघू, सर्व टर्मला डिवाइड होत आहे. 2 जर डिवाइड केलं तर येतोय 15, 6ला जर 2 डिवाइड केलं तर 3, आणि 18ला जर 2 जर डिवाइड केलं तर काय येतोय 9. जर तुम्ही बघितलं तर आता इथे 15, 3 आणि 9 2 डिवाइड होणार आहे का, नाही होणार, तर मग आपण इथे काय करू 3 जर डिवाइड केलं तर ऑल्सो 5, नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट ऑल्सो 3. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे कॉमन डिव्हायझर आपल्याला काय काढायचं, इथे कॉमन डिव्हायझर जर तुम्ही जर बघितलं तर इथे काय येतोय 2 into 2 into 3 is equal to 12. म्हणजेच तो काय झाला, त्याचा मसावी झाला, म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे सर्व त्याच्यातील काय तिघांमध्ये कॉमन फॅक्टर आहेत. नोट दॅट 12 is divisor of 36 and 60. जर आपण जर बघितलं तर 2 हा 36 आणि 60चा काय आहेत विभाजक आहेत, कारण त्याने तो दोघांनाही भाग जातो. नाउ आय नो, हे मला समजले, इफ वन ऑफ द गिवन नंबर इज डिवायझर ऑफ ऑल अदर देन इट इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ गिवन नंबर. म्हणजे बघा, दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर संख्यांना जर विभाजक असेल तर ती त्या संख्यांचा मसावी असतं. हे आपण कशावरनं, आता जे काय लास्ट एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यावरनं आपल्याला ते लक्षात येईल. नेक्स्ट, इफ नो प्राइम नंबर इज अ कॉमन डिवायझर ऑफ ऑल दी गिवन नंबर देन 1 is their highest common factor because it is the only common divisor. जर दिलेल्या संख्यांमध्ये एकही मूळ संख्या सामायिक संख्या जर नसेल तर त्यांचा मसावी हा किती असतो, 1 असतो, कारण 1 हा त्या संख्यांचा एकमेव सामाजिक विभाजक असतो. समथिंग मोर, अधिक माहितीसाठी 2 is the highest common factor of any two consecutive even number and 1 is the highest common factor of any consecutive odd number.
म्हणजे जर आपण जर इथे जर बघितलं तर सिंपल आपल्याला काय लक्षात येत आहे, 2 क्रमगत समसंख्यांचा मसावी हा 2 असतो आणि 2 क्रमगत विषम संख्यांचा मसावी हा काय असतो, 1 असतो. ही थिंक लक्षात ठेवायची. दी 2 कॉन्झर्गेटिव्ह इवन नंबर इज हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 2 and also 2 consecutive odd number is highest common factor is 1. Verify the rule taking many different example. हा जो काही रूल आहे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल बघून तुम्ही तो पडताळून पाहू शकशाल. त्यानंतर लास्ट जो काही टॉपिक आहे दी आजच्या लेक्चरचा, दी डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग दी HCF मसावी काढण्याची भागाकार पद्धत आपण बघूया. सिंपल पद्धतीने फाइंड दी हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 144 अँड 252. म्हणजे 144 आणि 252चा मसावी काढायचा आहे. तर कोणत्या पद्धतीने, भागाकार पद्धतीने. फर्स्ट, डिवाइड दी बिगर नंबर बाय दी स्मॉलर वन. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं आहे. आता इथे बिगर व्हॅल्यू काय आहे 252 आणि छोटी व्हॅल्यू काय आहे 144. मग आता आपण 144 252ला डिवाइड करायचं. मग आता 144ने भाग कितीना भाग जातो, 1ने. म्हणजे बघा 144 1 जर बघितलं तर 144मधनं 252मधनं 144 गेला तर रिमाइंडर किती शिल्लक असते, बाकी 108. नेक्स्ट सेकंड स्टेप काय बघा, डिवाइड दी प्रिवियस डिवायझर बाय दी रिमाइंडर इज दिस डिव्हिजन. आता जो काय भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागायचा. म्हणजे आता इथे बाकी काय आलीत आपले 108 आलीत. आधीचा भाजक काय तुमच्याकडे 144. म्हणजे काय करायचं आहे 144ला 108ने काय करायचं आहे डिवाइड करायचं. मग आता बघा 108ने जर 144ला जर डिवाइड केलं तर किती टाइम्स असणार आहे तो. जर तुम्ही 1 टाइम घेतलं तर 108, 2 टाइम घेतलं तर तो कुठे जाणार आहे 200च्या वरती. म्हणजे आपल्याला 1 टाइम्स घ्यावं लागेल 108. रिमाइंडर किती आली 36. नेक्स्ट, डिवाइड दी डिवायझर ऑफ स्टेप 2 बाय रिमाइंडर ऑफ 10 इन दी डिव्हिजन इन 2 स्टेप. म्हणजे आपल्याला जी काय आपण सेकंड स्टेप जी यूज केली त्याच पद्धतीने आपल्याला रिमाइंडर ही पुढे करत आपल्याला ती भाजकाला भागाकार करत बाकी काढायची आहेत. मग आता जर बघा इथे रिमाइंडर 36 आली, भाजक काय आहेत आपला 108. म्हणजे 108ला काय करायचं आहे 36नं डिवाइड करायचं आहे. तर तो किती टाइम्स 3 टाइम्स. म्हणजे काय येणार आहे 108. रिमाइंडर किती आली 0. म्हणजे बघा कंटिन्यू लाईक दिस टिल रिमाइंडर बिकम 0. ही प्रोसेस कुठपर्यंत कंटिन्यू करायची, जोपर्यंत रिमाइंडर आपलं 0 येत नाहीत तीपर्यंत. 0 आला की आपण ती प्रोसिजर काय करायची स्टॉप करायची. दी डिवायझर इन दी डिव्हिजन इन विच दी रिमाइंडर इज 0 इज दी हायेस्ट कॉमन फॅक्टर इज गिवन नंबर. म्हणजे ज्या भागाकारात 0 बाकी मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधीच्या दिलेल्या संख्येचा मसावी असतो. Therefore, highest common factor of 144 and 252. आपल्याला जी काय लास्ट कन्सेप्ट दिली ती काय सांगते, दी डिवायझर ऑफ डिव्हिजन इन विच दी रिमाइंडर इज 0 इज दी हायेस्ट कॉमन फॅक्टर इज गिवन नंबर. म्हणजे ज्या भाजकाने रिमाइंडर 0 येते तो भाजक म्हणजे त्या संख्येचा हायेस्ट कॉमन फॅक्टर होय. मग आता इथे बघा रिमाइंडर कधी कोणत्या भाजकाने 0 आली 36. म्हणजे काय झालं 36 इज अ हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे आपला मसावी काय झाला 36. नेक्स्ट एक्झाम्पल, रिड्यूस 209 डिवायडेड बाय 247 टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. संक्षिप्त रूप द्यायचं आहे. टू रिड्यूस दी नंबर टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म वी फाइंड दी कॉमन फॅक्टर ऑफ 209 अँड 247. म्हणजे आपल्याला हे जो काय 2 दिलेल्या संख्या आहे तर त्याचा आपण भागाकार पद्धतीने त्याचा मसावी काढू.
Here 19 is the highest common factor, that is the numerator and denominator both divisible by 19. येथे 19 हा मसावी आहे, म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्यांना 19 ने काय जातो, भाग जातो. म्हणजे आता आपण इथे सिंपल बघा, तो जो काय फॉर्म आहे 247 ला जर 209 ने जर भागितले तर जर एकदा बघा 209 अधिक 209 कुठे जाणार आहे, 400च्या वरती. म्हणजे आपल्याला फक्त एकने एक पटीमध्ये आहेत 247 म्हणजे वजा 209, रिमाइंडर आली 38. मगाच्या प्रोसिजरनुसार प्रिव्हियस प्रोसिजरनुसार जी काही रिमाइंडर येणार आहे त्याने जो काय भाजक असेल तर त्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे बघा 209ला कशाने डिवाइड केलं आहे, 38 किती टाइम्स असल्यावर नंतर तुमचा नियर अबाउट 209 किंवा 209च्या जवळ व्हॅल्यू जाणार आहे, तर 5 टाइम्स मीन्स -190. ऑल्सो रिमाइंडर इज 19. जर पहिला भाजक काय आहे तुमचा, these are 38 म्हणजे 19 इज डिवायडेड बाय 38. जर तुम्ही बघितलं तर 90 हा 38च्या किती पट, 38 हा 19च्या किती पट आहेत, 2 पट. म्हणजे -38, रिमाइंडर इज 0. म्हणजे याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय झाला आपला, 19. ओके. मग देअरफॉर 209 डिवायडेड बाय 247. मग आपण जर मसावी हा जर कॉमन फॅक्टर आहेत म्हणून आपण त्या कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं बघा, 209 डिवायडेड बाय 19 ऑल्सो 247 डिवायडेड बाय 19. जर दोन्हींना जर डिवाइड केलं तर 19ने 209ला भागले असता बाकी किती शिल्लक राहते आपली, 11. आणि 247ला 19ने भागितलं तर बाकी किती असणार आहे, 13. म्हणजे आपल्याला किती, 11/13 हा काय झालं त्याचा संक्षिप्त रूप. आता आपण जे काय फ्यू कन्सेप्ट बघितल्या तर त्याच्यावरनं तुम्ही जो काय प्रॅक्टिस सेट 12 आहेत तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. फर्स्टमध्ये दिलेले आहेत फाइंड दी हायेस्ट कॉमन फॅक्टर, मसावी काढा. सेकंडमध्ये भागाकार पद्धतीने तुम्हाला मसावी काढायचं आहे. दोन्ही टाईपचे आपण एक्झाम्पल बघितले आहेत ते तुम्ही काय करायचे, सॉल्व करायचे. आणि आपली जी काय रेग्युलर नोटबुक तुम्ही केलेली असेल तुमच्या विषयाची त्याच्यामध्ये लिहिलं तर चालेल. अशा पद्धतीने आजचे लेक्चर संपलेले आहेत. पुन्हा एकदा आपला DD वाजे मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.